असं म्हटलं जातं, आईने कुठलीही कला आपल्याला शिकवली की ती वाया जात नाही. आता ती कला कुठली तुम्हाला व्हिडिओमध्ये बघूनच समजलं असेल. तर आज मी बनवणार आहे मस्त ज्वारीच्या भाकरी. नमस्कार, मी प्रियंका किचन मराठीमध्ये अगदी मनापासून स्वागत. आज आपण टम फुगणाऱ्या एकदम मऊ लुसलुशीत अशा ज्वारीच्या भाकरी बनवणार आहोत. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. चला रेसिपीला सुरुवात करूयात. रेसिपी आपली नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी असणार आहे. त्यासाठी तुम्ही रेसिपी कंटिन्यू करा आणि खास करून ज्यांच्या भाकरी ज्वारीच्या अजिबातच फुगत नाहीत त्यांनी खास करून हा व्हिडिओ कृपया पूर्ण पहा. चला रेसिपीला सुरुवात करूयात. आता इथे ज्वारीचं पीठ मी ज्वारीच्या भाकरीसाठी घेतलेलं आहे. आता एका मुठीने मूठभर ज्वारीचं पीठ इथे मी घेतलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता परतीच्या साईडला मी ग्लासामध्ये पाणी घेतलेलं आहे. तर थोडं थोडं पाणी करून तुम्हाला हे ज्वारीचं पीठ मस्त असं मळून घ्यायचं आहे. जास्त पाणी नाही घालायचं. सुरुवातीला थोडं थोडं पाणी घालून हे चांगलं व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे. आपली भाकरी फुगत कशामुळे नाही? आपली भाकरी एवढी चांगली करतो आपण तरी पण आपली भाकरी अजिबात फुगत नाही. कधी स्वतःला प्रश्न केला का? आता तुम्ही स्वतःला प्रश्न करण्यापेक्षा हा व्हिडिओ बघा. तुमची भाकरी इथून पुढे एकदम बॉलसारखी फुगणार आहे तुम्ही जर हा व्हिडिओ कंटिन्यू केला तर. बघा मी व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने पीठ मळण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये भाकरीचं पीठ कसं मळायचं आणि भाकरी कशी करायची हे संपूर्ण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. तर बघा कशा पद्धतीने मी पीठ मळून घेतलेलं आहे. आता हे पीठ मळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची. आपले पाची बोटं असतात हाताचे, त्याच्या खाली घट्टा असतो आपल्या हाताला. तो घट्ट्याने असं रगडून हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही चांगलं पीठ मळाल ना तेवढी भाकरी तुमची सॉफ्ट मऊ आणि लुसलुशीत बनणार आहे. तुम्हाला एक सांगू का? असं म्हटलं जातं की आई सुगरण असली ना की आपोआप आईच्या पाठोपाठ मुलगी देखील सुगरण होते. तर ते कसं बरं? कारण आईने प्रत्येक गोष्ट जी मुलीला शिकवलेली असते ना ती एक कलाच असते हो. म्हणजे आईची कला कधी वाया जात नाही असं म्हटलं जातं. तर तीच कला आहे बरं का की ज्वारीच्या भाकरीची जी माझ्या आईने मला शिकवलेली. मी साधारण 8वीमध्ये होते त्यावेळेसपासून मला अशा मस्त भाकरी बनवता येतात. तर ही मला भाकरी माझ्या आईने शिकवलेली. पहिली भाकरी मी केली होती ते म्हणजे 6वीत असताना. मला अजिबात भाकरी जमत नव्हती पण तरी पण मी करण्याचा प्रयत्न केला. मग करत असं हळूहळू मला ही भाकरी एकदम परफेक्ट जमायला लागली. तर खरंच ह्याचं क्रेडिट मी माझ्या आईला देते. तर खरंच मला माझ्या आईने खूप छान भाकरी शिकवली. आता मी तुम्हाला देखील शिकवण्याचा प्रयत्न करत आहे. तर खरंच आईची कला कधीच वाया जात नाही. तर तुम्ही ही भाकरी अशा पद्धतीने जर केली ना तर तुमची इथून पुढे भाकरी नक्कीच फुगणार आणि ते पण बॉलसारखी फुगणार बरं का. एकदम टम्म मऊ लुसलुशीत अशी बनणार. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मी चांगल्या पद्धतीने ज्वारीचं पीठ मळून घेतलेलं आहे. त्याचा छान असा उंडा देखील करून घेतलेला आहे. आता सुक्कं ज्वारीचं पीठ परातीखाली भाकरी थापायला लागणार आहे. तर थोडंसं सुक्कं पीठ मी घेतलेलं आहे. तर तुम्ही पहा आता खाली जर तुमच्याकडे सुती कापड असेल ना, परात जर हलती ना तर सुती कापड पण घ्या. आता माझी परात हालत होती म्हणून मी चांगलं पायाच्या दाबाने ही परात दाबून धरली. लक्षात ठेवा भाकरी थापत असताना एकेरीच तुम्हाला भाकरी थापायची आहे आणि दोन्ही हाताने ही चांगल्या पद्धतीने भाकरी थापून घ्यायची आहे. ही भाकरी पातळ थापून घ्यायची आहे. अजिबात आतमध्ये रट ठेवायची नाही, काटे देखील रट नाही ठेवायचे. एक समान तुम्हाला ही ज्वारीची भाकरी थापून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मी एकेरी अशी दोन्ही हाताने फिरवत ही ज्वारीची भाकरी थापून घेत आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल मी चांगल्या पद्धतीने ही ज्वारीची भाकरी थापून घेतलेली आहे. तर पहा आपली मस्त ज्वारीची भाकरी थापून तयार झालेली आहे. आता आपण मी तवा अगोदरच तापायला ठेवलेला होता गॅसवरती. आता बघा भाकरी आपण दोन्ही हाताने अलगद यावरती सोडून द्यायची आहे. एकेरी हाताने सोडाल तर भाकरी तुटते. तर दोन्ही हाताने समान ही भाकरी तव्यावरती टाकून चांगल्या पद्धतीने याला पाणी लावून घ्यायचं आहे. तर बघा हाताला जर चटके बसत असतील तर थोडं असं पाण्याचा हात घेऊन या भाकरीवरती चांगल्या पद्धतीने हे पाणी लावून घ्यायचं आहे. तर पहा मस्त भाकरीला मी पाणी लावून घेतलेलं आहे. आता इथली प्रोसेस फक्त लक्षात घ्या. लगेच पाणी लावलं ना की लगेच भाकरी नाही उलटायची. थोडंसं थांबायचं 2 मिनटे आणि 2 मिनटानंतर हे पाणी चांगलं असं सुकलं ना थोडंसं की मग ही भाकरी उलटून घ्यायची आहे म्हणजेच पलटायची आहे. तर बघा आता छान पलटी करून घेते भाकरी. बघा किती मस्त अशी भाकरी पलटी झालेली आहे. तर आता सलग 5 मिनटानंतर मी दुसरी साईड देखील पलटून घेत आहे. तर तुम्ही पहा आता ही भाकरीची जादू. आता कसं न हात लावता ही भाकरी एकदम बॉलसारखी फुगते आणि भाकरी फुगली ना की मनाला समाधान वाटतं की आपण काहीतरी कला केली आहे ती वाया गेलेली नाही. तर पहा माझी भाकरी किती मस्त अशी फुगून रेडी झालेली आहे. ही ज्वारीची भाकरी तुम्ही जर अशा पद्धतीने बनवली ना तर तुमची A to Z एक ना एक ज्वारीची भाकरी फुगणार ही 100% गॅरंटी बरं का.
चला अशा पद्धतीने मी परत ज्वारीची भाकरी पलटी करून घेतली आणि चांगल्या पद्धतीने याला भाजून घेते। आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, काटं आणि आतमधलं बिलकुल भाकरी कच्ची ठेवायची नाही। तर काय करायचं, परत तुम्हाला भाकरी छान अशी पलटून घ्यायची आहे आणि भाकरी चांगल्या पद्धतीने पलटून झाली ना की अशी आडवी भाकरी तुम्हाला भाजायची आहे, म्हणजेच दोन्ही साईडने ही भाकरी चांगल्या पद्धतीने भाजली जाते। तर तुम्ही पहा आता व्हिडिओमध्ये मी दोन्ही साईडने ही भाकरी भाजून घेते। तर पहा आता छान पद्धतीने एक साईड भाजून घेतली, आता दुसऱ्या साईडने पण ही भाकरी भाजून घ्यायची। अशा पद्धतीने भाकरी भाजली ना की भाकरी अजिबात कच्ची राहत नाही आणि खायलाही ती कचकच लागत नाही किंवा पिठाळी लागत नाही। एकदम मऊ सुरूप कोणत्याही भाजीबरोबर तुम्ही ही ज्वारीची भाकरी खाऊ शकता। तर बघा अशा पद्धतीने माझी पहिली ज्वारीची भाकरी तयार झालेली आहे। तुम्हाला आता दुसरी ज्वारीची भाकरी देखील मी दाखवते। एकदम टम अशा भाकरी माझ्या फुलून तयार झालेल्या आहेत आणि एकदम मस्त अशा ज्वारीच्या भाकरी मी करून दाखवल्या आहेत तुम्हाला। तर पहा आता ही दुसरी भाकरी पण माझी किती मस्त अशी फुगलेली आहे। तुम्ही एकदा अशा पद्धतीने या ज्वारीच्या भाकरी नक्की करून बघा, तुम्ही एकदम परफेक्ट बनणार हो या ज्वारीच्या भाकरीमध्ये, 100% गॅरंटी देते। मी जर कधी कोणाच्या गावाला गेले ना, मामाच्या, आत्याच्या, काकाच्या, मावशीच्या, कोणाच्याही जाऊ, पण त्यावेळेस जिथे गेले ना त्यावेळेस मला ज्वारीच्या भाकरी बनवायला लावायच्या ना, त्यावेळेस मी भाकरी बनवायची, असे लोक बघत राहायचे माझ्या भाकरीकडे, किती फुगते हो हिची भाकरी छान, किती छान लेकरं भाकरी करतं, अशी कौतुक करायचे आणि मला ती खूप छान वाटायचं बरं का। तर पहा अशा पद्धतीने आपल्या ज्वारीच्या भाकरी रेडी झालेल्या आहेत। मी आता ही ज्वारीची भाकरी मस्तपैकी आमच्याकडे ते वालाची शेंग बोलतात, त्या वालाच्या शेंगाबरोबर ही ज्वारीची भाकरी खाणार आहे। तर तुम्हाला वालाच्या शेंगाची जर रेसिपी हवी असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। चला तर मग मऊ लुसलुशीत भाकरी तुम्ही देखील बनवून खा आणि आपलं प्रियंकाज किचन मराठी चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केलं तर कृपया नवीन लोकांनी व्हिडिओ पाहत असताल, पहिल्यांदाच चॅनलवर आला असताल तर चॅनल कृपया सबस्क्राईब करून जावा। तर भेटते तुम्हाला अशा छानशा रेसिपीसोबत, तोपर्यंत तुम्ही मस्त राहा, स्वस्त राहा, मेन म्हणजे खात राहा। धन्यवाद।